उत्तर सोलापूर तालुक्यातील हगलूर येथील रोहित माने यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे। नुकत्याच लागलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निकालामध्ये माने यांनी राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे। एका खाजगी कॉलेजमधील सुरक्षा रक्षकाच्या मुलाने मिळवलेल्या यशामुळे परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे। पाहूया रोहित यांची जिद्द आणि चिकाटीची प्रेरणादायी कहाणी। माझं नाव रोहित सुवर्ण विजय माने आहे आणि माझी नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक 2022 यापदी निवड झालेली आहे। जे असे लहानपणापासून वगैरे असं काही इच्छा नव्हती की बाबा अधिकारी व्हावं किंवा काय व्हावं किंवा असं काय आमच्या गल्लीत असं वातावरण पण नव्हतं। परंतु आईची असलेली इच्छा आणि घरातल्यांची पण असलेली इच्छा पाहता असं वाटलं की आपण पण काहीतरी करून दाखवावं। त्यामुळे मग मी 2021मध्ये अभ्यास चालू केला। 2021चा पण अटेम्प्ट दिला होता मी, परंतु त्या अटेम्प्टमध्ये मला 3 मार्कांनी अपयश आलं। परंतु त्या अपयशाला मी खचून न जाता त्या ठिकाणी अजून असं म्हणलं की अजून एकदा प्रयत्न केला पाहिजे। मग त्यानंतर मी प्रयत्न करून दुसऱ्या प्रयत्नामध्ये पोलीस उपनिरीक्षक यापदी निवड झाली। आणि जर खरंच सांगायचं झालं तर मला असं वाटतं की या सर्व यशामध्ये माझं असं काहीच नाही, फक्त मी टेबल आणि खुर्चीवर फक्त अभ्यास केला। परंतु माझ्या मागं माझे वडील आहेत, ते सिक्युरिटी गार्ड आहेत। माझी परिस्थिती पण एकदम म्हणजे नॉर्मल सर्वसाधारण आहे। आणि आईचं पण 3 वर्षापूर्वी निधन झाले असल्यामुळं तो पण एकदम दुःखाचा डोंगर होता। आणि त्यातून कसं तर मार्ग काढणं हे खूप अवघड होतं खरं तरी, म्हणजे तसल्या परिस्थितीमधून अभ्यास करणं पण खूप अवघड होतं। परंतु जर आपण काय नाही केलं तर आपल्या आईचे कष्ट वाया जातील किंवा आईवडिलांचे कष्ट वाया जातील असं वाटत होतं। त्यामुळे हे करणं भागच होतं मला। आणि हे करण्यासाठी मग असं म्हणायचे की पुण्याला वगैरे जावं लागेल किंवा क्लासेस वगैरे लावावं लागतील। परंतु मला माहीत होतं की आपली आर्थिक परिस्थिती अशी काय नाही की बाबा आपण पुण्याला जाऊन क्लास लावावे वगैरे नाही। मग पुण्यामध्ये पण माझा एक मित्र आहे, त्यांनी पण म्हणलं की घरी बसूनच होते, आता सध्या ऑनलाईनचा जमाना आहे, यूट्यूब वगैरे आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून तो करू शकतो। मग मी घरूनच सर्व काय अभ्यास केला, कोणताही क्लास न लावता अभ्यास केला। मी अंबिका ज्ञानेश्वर माने, रोहित माझ्या मोठ्या दिराचा मुलगा आहे। त्याने लेकरावासाठी घरात निघणारी बाई पोराच्या शिक्षणासाठी घराबाहेर गेली, रानात कामंसुद्धा केलेत, तर खूप कष्ट केले लेकरासाठी। आणि त्या कष्टाचं फळ खरंच या पोराने दाखवलं आता सध्या। अक्षरशः तो जेवणसुद्धा सोडला, इतकं त्याला भूक सहन होत नव्हती, पण त्यानं ह्या कष्टासाठी इतकं केलं ना, खूप केलं। आणि जो मुलगा आपल्या आईचं मरण स्वतःच्या डोळ्याने बघेल, हा मुलगा असा अभ्यास करेल मला तर वाटत नाही। त्याने ते करून दाखवलं, बोलण्यापेक्षा करून दाखवलं। इतकी परिस्थिती ही होती ना आमची त्यावेळेस, आमची ताई वारली तेव्हा कुणाचंच असं मन होत नव्हतं की आम्ही यातनं सावरू शकाल। पण या रोहितला बघून ना आम्ही खरंच इतके धीर झालो ना, इतकं मनापासून आम्हाला आभार। असं मी खरंच त्या रोहितचे पाय धरण घेताना आमच्या पूर्ण खानदानीचं नाव लौकिक केलंय। रोहित माने यांचे वडील विजय माने हे सोलापुरातील एका खाजगी महाविद्यालयात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत आहे। आईचे छत्र 3 वर्षापूर्वीच रोहित यांच्या डोक्यावरून हरवले आहे। ज्यावेळेस रोहितचा रिझल्ट लागला त्यावेळेस रोहित व त्यांच्या परिवाराला कळत नव्हतं की हसावं की रडावं अशी स्थिती निर्माण झाली होती। पण जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सुरक्षा रक्षकाचा मुलगा आज पोलीस उपनिरीक्षक झाला आहे। अत्यंत साधारण परिस्थितीत असणाऱ्या कुटुंबातील रोहित माने यांनी मिळवलेले हे यश प्रेरणादायी आहे। इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर।